lecture. Okay. In the last lecture, we have already calculated time ratio 1:1 and sales ratio 3:4. And we have already discussed the problem number third. Okay, problem number third मध्ये आपण टाइम रेशो सेल्स रेशो आपण फाइंड आउट केला. नेक्स्ट आपल्याला ओल्ड रेशो आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केला प्रॉब्लेम मध्ये 3:2 PSR and न्यू PSR ऑलरेडी प्रोव्हाइड केला 2:2:1. ओके. नेक्स्ट आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट सुद्धा प्री अँड पोस्ट मध्ये आपल्याला प्रिपेअर करायचं आहे कारण की इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे प्रीची आणि पोस्टची. त्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंट सुद्धा आपण प्रिपेअर करणार आहोत प्री अँड पोस्ट कॉलम प्रिपेअर करून आणि त्याचं जे ग्रॉस प्रॉफिट असणार ते आपण डायरेक्ट आपण ट्रान्सफर करणार आहोत. ओके, कारण की ते डिस्ट्रीब्यूट करण्याची गरजच नाही, ते ऑलरेडी आपल्याला प्री अँड पोस्ट मध्ये फाइंड आउट होईल. अदरवाईज आपण ट्रेडिंग अकाउंट वन कॉलम मध्ये प्रिपेअर केलं असतं आणि ते आपण ट्रान्सफर करताना ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करताना सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं असतं. पण कर्ण प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग अकाउंटच आपण कॉलमनर फॉर्म मध्ये आपण प्रिपेअर करतोय. दॅट इज प्री कॉलम अँड पोस्ट कॉलम, सेपरेट कॉलम फॉर द प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन. देअरफॉर we can calculate gross profit directly in pre and post period. We will transfer that gross profit to profit and loss account directly. Okay, that amount we will transfer directly to the P&L account. Okay. नेक्स्ट बघा. या प्रॉब्लेम मध्ये बघा परचेसेस सेल्स दिलेत 9 लाख परचेसेस, सेल्स 14 lakhs, वेजेस 1,40,000, furniture 2 lakhs, general expenses 60,000. Okay, in which ratio we will distribute these wages? Okay, wages we will distribute in time ratio. Furniture will transfer to the asset side. General expenses in time ratio. Okay, selling expenses in sales ratio. Debtors and creditors are related to assets and liability. Debtors are assets and creditors are liability. Okay. Next, as cash and bank balance, asset side. Amount brought by Kaka, that is new partner. Rana and Balu were the old partners and Kaka is the new partner. Okay, third partner joined on 1st and 2013. ओके, त्यांनी कॅश मध्ये ही अमाऊंट इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके, तर आपल्याला ही जी अमाऊंट जी इंट्रोड्यूस केलेली ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. ओके, काकाने इंट्रोड्यूस केलेली आहे मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागेल सॅक्रिफाईस रेशो मध्ये. ओके, नेक्स्ट आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये इन्फॉर्मेशन आपला स्टॉक प्रोव्हाइड केलेला आहे. क्लोजिंग स्टॉक आहे. परचेसेस प्रोव्हाइड केले आहेत, प्री पिरियडचे परचेसेस आहेत. टोटल परचेसेस आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. सेम सिच्युएशन सेल, सेम सिच्युएशन वेजेस, प्री पिरियडचा क्लोजिंग स्टॉक प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट फर्निचर 1 लाख रुपीजचे परचेस केलेले आहेत 1/1/2014 ला. ओके, डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायला सांगितलं 20%, त्यामुळे फर्निचरवरती टिक मार्क करून ठेवा. ओके, 2 लाख रुपीज आहेत, त्यातले 2 लाख रुपीज मधले 1 लाख रुपीज आधीच परचेस केलेले होते आणि 1 लाख रुपीजचे 1/1/2014 ला परचेस केलेले आहेत. ओके, therefore we will charge the depreciation separately for 1 lakh and separately for another 1 lakh. Okay, for 1 lakh we will charge depreciation full year, and current year purchase 1 lakh we will charge depreciation for 3 months only, that is from January, February and March 2014. Okay, next, interest on partners capital to be provided 12% per annum. Okay, for charging interest on capital we need to consider old partners interest for full year and new partner interest for the period from the joining the partnership firm to the end of the year. Okay, no interest is to be charged on partners drawing. Okay, this is simple, just additional information we have provided. We are provided. Okay, you are required to prepare P&L account, P&L appropriation account. Okay, प्रिपेअर करून घ्या. अकाउंट्स तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर केलेले असतील. आपण ट्रान्सफर करूया आता. ओके, तुम्ही ड्रॉइंग्स अँड कॅपिटल प्रोव्हाइड केले, तर डेबिट साईडचे ड्रॉइंग्स असणार आहेत आणि क्रेडिट साईडचे कॅपिटल असणार आहेत. ओके, ते सिंपल आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. ऍक्च्युअली डेबिट साईडचे ड्रॉइंग्स, हे तिन्ही ड्रॉइंग्स आहेत, ते P&L सॉरी कॅपिटल अकाउंटचे डेबिट साईडला ट्रान्सफर करा ड्रॉइंग्स. ओके, आणि कॅपिटल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करा. ओके, 15/10/5 3/2/1.5. ओके, 15/10/5
and 3 lakh and 2 lakhs and 1,50,000 बाय कॅश मेन्शन केले कारण इथे कॅश मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, सी ने इंट्रोड्यूस केले करंट इयरला आणि हे ओपनिंग बॅलन्स असल्यामुळे तो ओपनिंग बॅलन्स मेन्शन केलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रोव्हाइड केलेला आहे ओपनिंग स्टॉक प्रोव्हाइड केलेला आहे 30,000. आता हा ओपनिंग स्टॉक आहे ना हा 1/4/2013चा ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे तो प्री पिरियडचा ओपनिंग स्टॉक आहे. हा पोस्ट पिरियडचा ओपनिंग स्टॉक नाहीये, फक्त प्री पिरियडचा ओपनिंग स्टॉक आहे कारण की पर्टिक्युलर डेटची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे 1/4/2013 आणि 1/4/2013 हे बिगिनिंग ऑफ द इयर आहे म्हणजे तो प्री पिरियडचा सुद्धा बिगिनिंग आहे त्यामुळे आपल्याला प्री पिरियडचा हा ओपनिंग स्टॉक आहे 30,000. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त प्री पिरियडचा आहे तो पोस्ट पिरियडचा नाहीये. परचेसेस अँड सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले 9 लाख अँड 14 लॅक्स ते आपण मेन्शन करा. ट्रेडिंग अकाउंट पण मेन्शन करताना आपल्याला प्री अँड पोस्ट मध्ये मेन्शन करायचे. तर 9 लाख रुपीज टोटल परचेसेस आहेत. त्या परचेसेस मधले 4 लाख रुपीज प्री पिरियडचे आहेत 1/4/2013 टू 31/9/2013 म्हणजे प्री पिरियडचे 4 लाख म्हणजे पोस्ट पिरियडचे किती येतील 5 लाख कारण टोटल 9 लॅक्स आहेत. ओके, 4 लाख 9 लाख मायनस 4 लाख इज इक्वल टू 5 लाख. ओके, परचेसेस. ओके, नेक्स्ट आपल्याला सेल्स प्रोव्हाइड केले टोटल दिलेत 14 लाख. त्या 14 लाख मधले प्री पिरियडचे किती आहेत 6 लाख म्हणजे पोस्ट पिरियडचे किती आहेत 8 लॅक्स. ओके, 6 लाख आणि 8 लॅक्स. ओके, सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ओके, नेक्स्ट प्रोव्हाइड केलेले वेजेस. वेजेस वी नीड टू डिस्ट्रीब्यूट इन टाइम रेशो दॅट इज 1:1 1,40,000. सॉरी, टाइम रेशो नाही ऍक्च्युली वेजेसची आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. वेजेस बघा प्री पिरियडचे वेजेस आपल्याला प्रोव्हाइड केले 60,000 आणि टोटल वेजेस आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 1,40,000. त्यामुळे इथे काय टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे नाहीत कारण प्री पिरियडचे वेजेस आपल्याला डायरेक्ट प्रोव्हाइड केले 60,000 आणि टोटल किती आहेत 1,40,000 म्हणजे 60 आणि 1,40,000 यामधला डिफरन्स आहे तो पोस्ट पिरियडमध्ये ट्रान्सफर होईल. 60 डिफरन्स येतो 80,000. 1,40,000 मायनस 60,000 इज इक्वल टू 1,00,000 सॉरी 1,40,000 मायनस 60,000 इज इक्वल टू 80,000. ओके, वेजेस. ओके, नेक्स्ट आहे फर्निचर. आता फर्निचर 2 लाख रुपीज आहे. आता फर्निचरवरती एक ऍडजस्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे की 1 लाख रुपीजचं फर्निचर 1/1/2014 ला सुद्धा परचेस केलेलं आहे अँड वी नीड टू चार्ज द डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 20% पर ॲनम. ओके, हे बघा ही 1 लाख रुपीजचं डेप्रिसिएशन आपलं 1 लाख रुपीज व 1/1/2014 ला परचेस केलेली आणि 20% आपलं डेप्रिसिएशन चार्ज करायचं. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करूया. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ओके, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर प्री पिरियड पोस्ट पिरियड. आणि टोटल. ओके, बघा जे 1 लाख रुपीजचं फर्निचर आहे ते बिगिनिंग ऑफ इयर पासून आहे आणि 1 लाख रुपीजचं सेकंड फर्निचर आहे ते 1/1/2013 ला. त्यामुळे ह्याच्यावरती 12 मंथचं डेप्रिसिएशन येईल. ओके, नेक्स्ट वरती डेप्रिसिएशन येईल 3 मंथचं डेप्रिसिएशन येईल. ओके, डेप्रिसिएशन रेट प्रोव्हाइड केलेला आहे 20%. त्यामुळे टोटल डेप्रिसिएशन आपल्याला फाइंड आउट होईल 1 लाख इंटू 20% 20,000 येईल आणि नेक्स्ट डेप्रिसिएशन येईल फक्त 3 मंथचं इंटू 20% इंटू 3 डिवाइड बाय 12 डेप्रिसिएशन येईल 5,000 रुपीज. ओके, आणि डेप्रिसिएशन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं टाइम रेशोमध्ये. टाइम रेशो आहे 1:1. ओके, तो प्री पिरियड जे फर्स्ट जे ओरिजिनल डेप्रिसिएशन जे 12 मंथचं जे डेप्रिसिएशन आहे ते टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल 1:1 म्हणजे 10,000 10,000. ओके, आणि जे नेक्स्ट जे डेप्रिसिएशन आहे जे फक्त 3 मंथचं आहे ते फक्त पोस्ट पिरियडमध्ये ट्रान्सफर होईल कारण की ते फक्त पोस्ट पिरियडमध्ये यूज झालेलं आहे. ओके, 5,000 रुपीज. ओके, अशा पद्धतीने प्री पिरियडचं टोटल डेप्रिसिएशन येईल 10,000 आणि पोस्ट पिरियडचं टोटल डेप्रिसिएशन येईल 15,000. ओके, समजलं ना डेप्रिसिएशन कशा पद्धतीने फाइंड आउट केलेलं आहे. बघा टोटल अमाऊंट होती 2 लाख रुपीज.
ओके, फर्स्ट जे फर्निचर आहे 1,00,000 रुपीज ते फुल इयर यूज केल्यामुळे 20,000 डेप्रिसिएशन फॉर फुल इयर, प्री पिरियड 10,000, पोस्ट पिरियड 10,000. सेकंड जे फर्निचर आहे ते 3 मंथ्स यूज केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती 3 मंथचं डेप्रिसिएशन 5,000. ते प्युअरली पोस्ट पिरियडमध्ये यूज झाल्यामुळे फक्त पोस्ट पिरियडमध्ये मेन्शन केले 5,000 रुपीज. ओके, तर डेप्रिसिएशन आपण आता मेन्शन करूया. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10,000 and 15,000. ओके, प्री पिरियड 10,000, पोस्ट पिरियड 15,000. ओके, and next less from furniture total amount, less from furniture total amount 25,000. furniture depreciation total 25,000. okay, 2 lakh rupees total amount होती furniture, outer column amount येईल 1,75,000. ओके, सेम ऍडजस्टमेंट आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा केलेली होती, विच इज रिलेटेड टू प्लांट. ओके, नेक्स्ट बघा जनरल एक्सपेन्सेस. ओके, जनरल एक्सपेन्सेस ₹60,000. we will transfer general expenses to P&L account in the time ratio. okay, general expenses total amount आहे 60,000, टाइम रेशिओ 1:1, त्यामुळे 30,000 30,000. ओके, आता कॅल्क्युलेशन करून दाखवण्याची गरज नाही आहे, कारण की तरी सुद्धा करून दाखवायचं असेल तर बघा, टाइम रेशिओ टोटल अमाऊंट आहे 60,000. ओके, डिवाइड बाय 2 into 1, 60,000 डिवाइड बाय 2 into 1. ओके, अमाऊंट येते 30,000 30,000. ओके, नेक्स्ट selling expenses 14,000. okay, total amount है 14,000. we will transfer selling expenses to P&L account in sales ratio. okay, selling expenses sales ratio है 3:4. total amount है 14,000. divide by 7 into 3 and into 4. okay, 6,000 and 18,000. okay, same formula आपण यूज करतो. every time we will use same formula, that is total of expenses or income, that is 14,000 selling expenses divided by total of ratio 7. total of ratio 3 plus 4 is equal to 7 into ratio of pre period 3. okay, amount is rupees 6,000. and for the post period, total of expenses or income 14,000 divided by total of ratio 7 into ratio of post period 4, that is rupees 8,000. okay, 14,000 total आली पाहिजे आपली, 6,000 and 8,000. okay, selling expenses. next, debtors and creditors. okay, 6,26,000 and 2,50,000. 6,26,000 and 2,50,000 directly transferred to the balance sheet. Creditors 2,50,000 and debtors 6,26,000. okay, next, cash and bank balance 3,50,000 directly transferred to the asset side. 3,50,000, 3,50,000. आणि फायनली आपल्याला गुडविल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. बघा, गुडविल आहे 50,000. आता गुडविल ना कॅश मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू अबाउट दॅट गुडविल जर्नल एंट्री. when the goodwill is introduced by the new partner in cash, at that time we will transfer first journal entry cash account debit to goodwill account. But this journal entry is already passed into the in the problem, because we have provided the closing balance sheet. In the closing balance sheet, cash is already finalized. Cash means cash balance is on 31st March 2014. So this amount is already included in the cash. okay, so we will not transfer that entry again, but second entry we will transfer. That we need to transfer the second entry, goodwill account debit, to old partner capital account in sacrifice ratio. ओके, ही सेकंड एंट्री, आणि ती आपल्याला सॅक्रिफाईज रेशो मध्ये आपल्याला चार्ज करायचे. त्यामुळे फर्स्ट आपल्याला सॅक्रिफाईज रेशो फाइंड आउट करायला लागेल. फॉर कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईज रेशो, द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, ओल्ड रेशो आपल्याला प्रोव्हाइड केले 3:2, न्यू रेशो आहे 2:1. तर आता फॉर्म्युलानुसार आपण इथे सॅक्रिफाईज रेशो आपण फाइंड आउट करूया. सॅक्रिफाईज रेशो, ओके, फॉर्म्युला है ओल्ड रेशो माइनस न्यू रेशो.
ओके, फर्स्ट आपण फर्स्ट पार्टनर आहे राणा आणि बालू. राणा आणि बाळू. ओके, राणाचा ओल्ड रेशो आहे 3:2. ओके, तर ऍक्च्युली ते कॅल्क्युलेट करताना तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट कराल. 3/5 आणि न्यू रेशो आहे 2/5. बघा, 3/5 आणि न्यू रेशो सुद्धा आहे सेम 3/5. त्यामुळे इथे सॅक्रिफाईस रेशो येणार आहे 0. ओके, आता हे मध्ये मायनस साईन आहे ऍक्च्युली 3/5 मायनस 3/5. ओके, फक्त डिन्युमेरेटर आपला जो आहे ना तो इक्वल लागतो, तर आपण ते मायनस करू शकतो. त्यामुळे 3 - 3 = 0 येते. त्यामुळे आपला जो सॅक्रिफाईस रेशो येईल तो 0 येईल. कोणाचा? राणाचा. ओके, आणि तुम्ही बाळूचा कधी सॅक्रिफाईस रेशो कधी फाइंड आउट केला तर 2/5 मायनस तो सुद्धा 0च येतोय. 1 मिनिट. एक मिनिट. सॅक्रिफाईस रेशो ओके, आपण कॅल्क्युलेट करताना मिस्टेक केली बघा ऍक्च्युली. राणाचा ओल्ड रेशो आहे 3/5 आणि न्यू रेशो आहे 2/5. ओके, कारण न्यू रेशो काय आहे 2:1 आहे. ओके, म्हणजे त्याचा न्यू रेशो आहे 2/5. आपण मेन्शन करताना इथे 3/5 मेन्शन केलं, त्यामुळे 0 आन्सर येत होतं. छेद समान असल्यामुळे 3 - 2 = 1/5 हा आपला त्याचा सॅक्रिफाईस रेशो येईल. ओके, बाळूचा कधी रेशो तुम्ही फाइंड आउट केला तर ओल्ड रेशो आहे 2/5 आणि न्यू रेशो सुद्धा 2/5 आहे. त्यामुळे बाळूचा सॅक्रिफाईस रेशो येणार आहे 0. ओके, त्यामुळे जे म्हणजे सॅक्रिफाईस रेशो आपला फाइंड आउट झालाय 1:0. ओके, सॅक्रिफाईस रेशो आपला फाइंड आउट झालेला 1:0. सॅक्रिफाईस रेशो आपला फाइंड आउट झालेला आहे 1:0. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून शो करायला लागेल. फॉर्म्युला मेन्शन करायला लागेल तुम्हाला. सॅक्रिफाईस रेशो = ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. राणा = 3/5 मायनस 2/5. ओके, तर तुमचा आन्सर फाइंड आउट होईल 1/5. ओके, बाळूचा आहे 2/5 मायनस 2/5. आन्सर फाइंड आउट होईल 0. ओके, अशा पद्धतीने म्हणजे तुमचा सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट होतोय 1:0. ओके, सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट होतोय 1:0. त्यामुळे जे प्युअरली पूर्ण अमाऊंट आहे ना ती आपल्याला बाळूला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. जर्नल एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय गुडविल अकाउंट 50,000 पूर्णपणे राणाला पूर्णपणे ट्रान्सफर होईल, कारण राणाचा 1 रेशो आलेला, त्यामुळे राणा पूर्ण ती जी 1 रेशो त्याचा आले, त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो मध्ये आपल्याला ती 50,000 डिस्ट्रीब्यूट होईल 1:0. ओके, 0. अशा पद्धतीने ती अमाऊंट ट्रान्सफर होईल गुडविलची. ओके, जर्नल एंट्री लक्षात ठेवा. गुडविलच्या आपण मला वाटते सेकंड का फर्स्ट लेक्चरला आपण त्या जर्नल एंट्रीज आपण बघितलेल्या होत्या. जेव्हा गुडविल कॅशमध्ये इंट्रोड्यूस केलं जाईल तेव्हा फर्स्ट जर्नल एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि तेच गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं जातं ओल्ड पार्टनरला इन सॅक्रिफाईस रेशो जेव्हा कॅशमध्ये इंट्रोड्यूस करतो तेव्हा. त्यामुळे जर्नल एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर ही जर्नल एंट्रीची आपण अमाऊंट 50,000 रुपीज सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले 50,000:0, कारण रेशो होता 1:0. ओके, त्यामुळे पूर्णपणे अमाऊंट आपल्याला राणाला ट्रान्सफर करावे लागेल 50,000. ओके, ओके, नेक्स्ट बघा. आता ऍडजस्टमेंट बघूया. स्टॉक बघा, क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला 1,80,000. हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपल्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायला लागेल फर्स्ट, आणि त्याचा सेकंड इफेक्ट द्यायला लागेल आपल्या ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. पण हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो पोस्ट पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, बघा, पोस्ट पिरियडचा क्लोजिंग स्टॉक 1,80,000. ओके, 1,80,000 पोस्ट पिरियडचा क्लोजिंग स्टॉक, आणि सेम तो क्लोजिंग स्टॉक आपल्याला ट्रान्सफर करायला लागेल बॅलन्स शीटला ऍसेट साईडला 1,80,000. ओके, आपल्याला ह्या दोन स्टॉक आपल्याला फाइंड आउट झाले. प्री पिरियडचा ओपनिंग स्टॉक आणि पोस्ट पिरियडचा क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट झालेला आहे. ओके, पुढे बघूया अजून काय दिलं. परचेसेस आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेले आहे.
सेल्स आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेले आहेत, वेजेस आपण ऑलरेडी ट्रान्सफर केले. आता क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे, स्टॉक ऑन 31/9/2013 दिलेला आहे, म्हणजे प्री पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आहे बघा. प्री पिरियड आपला कितीपर्यंत आहे? 31/9/2013 पर्यंत आहे. त्यामुळे प्री पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला आता प्रोव्हाइड केलेला आहे, तो आहे 80,000. ओके, प्री पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शन केला 80,000, तो आपण मेन्शन केला 80,000. आता याचा सेकंड इफेक्ट कुठेही होणार नाही आहे, कारण की आपण 31/9/2013 ची काय क्लोजिंग बॅलन्स आपण प्रिपेअर करत नाही आहोत. ओके, वी आर प्रिपेअरिंग बॅलन्स शीट ऑफ 31 March 2014. सो दिस वी विल ट्रान्सफर ओनली ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड प्री पिरियड इन द प्री पिरियड कॉलम. ओके, आता नेक्स्ट बघा, आपण फर्निचरची जर्नल एंट्री आपण ऑलरेडी केलेली आहे, डेप्रिसिएशन आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं, ते ऑलरेडी आपण ट्रान्सफर केलं. नेक्स्ट आपण इंटरेस्ट आपण फाइंड आउट करूया, 12% पर एनम. ओके, इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी ओपनिंग बॅलन्स किती आहे कॅपिटलचा? 3 लाख, 2 लाख आणि 1,50,000. हा 1,50,000 काकाचा आहे, ज्याने कधी इंट्रोड्यूस केलेला आहे? 1/10/2013 इंट्रोड्यूस केलेला आहे ऍडमिशन डेटला. त्यामुळे त्याच्यावरती जे आपण इंटरेस्ट फाइंड आउट करणार आहोत ते फक्त 6 मंथचा येईल. ओके, काकाचं जे कॅपिटलचं जे इंटरेस्ट येईल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ते फक्त 6 मंथचा येईल आणि राणा आणि बालूचं फुल इयरचा येईल. इंटरेस्ट रेट आपल्याला प्रोव्हाइड केला 12%. आपण कॅल्क्युलेट करूया इंटरेस्ट ऑन कॅपिटल. राणा, बालू आणि काका. ओके, अमाऊंट किती आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटलची? 12% पर एनम आपल्याला फाइंड 3 लाख, 2 लाख, 1,50,000. 3 लाख, 2 lakhs and 1,50,000. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12% आहे. ओके, तो फाइंड आउट होईल 12% अमाऊंट येईल 36,000. बालूची 12% अमाऊंट येईल 24,000 आणि याची अमाऊंट फाइंड आउट करताना फुल इयरची अमाऊंट आली असती 18,000 अमाऊंट आली असती फुल इयरची. ओके, 12% ऑन 1,15,000. ओके, 18,000 अमाऊंट आली असती, पण आपल्याला फाइंड आउट करायची आपल्याला 6 मंथची आपल्याला सॉरी 18,000 नाही, 1 मिनिट हा, मिसमॅच आहे, 1 मिनिट. ओके, 36,000, 18,000 अमाऊंट आली असती, पण ती आपल्याला फक्त 6 मंथचा फाइंड आउट करायचं, म्हणून डिवाइड बाय 2 करावं लागेल. आपल्याला अमाऊंट फाइंड आउट होईल 9,000 रुपीज. आता ते प्री आणि पोस्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. टाइम रेशो आपल्याला करंट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा 1:1च आहे. ओके, 1:1 टाइम रेशो आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्यूट करताना 36,000 1:1 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील 18,000 18,000. ओके, 24,000 डिस्ट्रीब्यूट होतील 12,000 12,000 आणि हे 9,000 फक्त पोस्ट पिरियडला ट्रान्सफर होतील. ओके, अशा पद्धतीने आपले ट्रान्सफर होतील 18,000 18,000 12,000 12,000 आणि 0 and 9,000. पहिल्यांदा आपण मेन्शन करूया, त्याचा इफेक्ट कुठे होईल? इंटरेस्ट ऑन कॅपिटल पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट साइड, हे पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट आहे, त्याच्या डेबिट साइडला 18,000 18,000, बालू 12,000 12,000 आणि काका 9,000 0 and 9,000. आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड 36,000 24,000 and 9,000. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नेक्स्ट फाइंड आउट करा. आता हे लास्ट ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड केल्या, नो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ठीक आहे, ऍडजस्टमेंट नाहीये, दे हॅव ऑलरेडी प्रोव्हाइडेड अस जस्ट इन्फॉर्मेशन. ओके, आता ही एक अमाऊंट कशी फाइंड आउट केली मला सांगू शकता? ओपनिंग स्टॉक, पोस्ट पिरियडचा ओपनिंग स्टॉक हा 18,000 कुठून फाइंड आउट झाला सांगू शकता का? ओके, सिंपल होता ऍक्च्युली ते की पोस्ट पिरियडचा जो क्लोजिंग स्टॉक, सॉरी, पोस्ट पिरियडचा जो आपल्याला ओपनिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचा, प्री पिरियडचा जो क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो पोस्ट पिरियडचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओके, प्री पिरियडचा जो क्लोजिंग स्टॉक आहे 80,000, तो प्री पिरियडचा आपल्याला काय असणार आहे? ओपनिंग स्टॉक असणार आहे. पोस्ट पिरियडचा क्लोजिंग स्टॉक तो प्री पिरियडचा आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून 80,000 जे आपण मेन्शन केले प्री पिरियडचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे सेम पोस्ट पिरियडचा तो ओपनिंग स्टॉक असणार आहे 80,000. ओके, आता बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. टोटल होते 9,80,000 and 6,80,000. बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट होते 1,90,000 and 3,20,000. ती आपण ऍज इट इज आपण पीएनएल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत क्रेडिट साइड 1,90,000 and 3,20,000. ओके, फाइंड आउट द बॅलन्सिंग अमाऊंट ऑफ पीएनएल अकाउंट.
Total 3,20,000 and 1,90,000. Balance amount is 2,67,000 and 1,44,000. Transfer this amount to the P&L appropriation account. Okay, 1,44,000 and 2,67,000. ओके, आता बॅलन्स फाइंड आउट करा प्री पिरियडचा आणि पोस्ट पिरियडचा, आणि ती बॅलन्स अमाऊंट जी आपल्याला फाइंड आउट होईल ती आपल्याला प्रीचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला ओल्ड पार्टनरला ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागेल, आणि पोस्ट पिरियडचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला ऑल पार्टनरला न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. ओके, तर तो ऍक्च्युली आधी फाइंड आउट करा किती येतोय तो. आता इथे त्याने डायरेक्ट डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला प्रॉफिट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. 30,000. प्री पिरियडचा बॅलन्स येतोय 1,44,000 मायनस 30,000, म्हणजे बॅलन्स येतोय 1,14,000. ओके, प्री पिरियडचा प्रॉफिट येतोय 1,14,000 आणि पोस्ट पिरियडचा प्रॉफिट येतोय 2,67,000 मायनस 39,000. 2,67,000 मायनस 39,000. ओके, तो येतो 2,28,000. ओके, तो आता डिस्ट्रीब्यूट करा. आपला रेशो आपल्याला प्रोव्हाइड केला, रेशो आहे 3:2. ओल्ड रेशो आहे आणि पोस्ट न्यू रेशो आहे 2:2:1. ओके, 3:2 रेशो आहे. थ्री इज टू टू रेशो आहे आणि न्यू रेशो आहे 2:1. ओके, त्यामुळे डिस्ट्रीब्यूट करा. 1,14,000 डिवाइड बाय 5 into 3. 1,14,000 डिवाइड बाय 5 into 3. हा राणाचा फाइंड आउट होईल, बाळूचा फाइंड आउट होईल 1,14,000 डिवाइड बाय 5 into 2, 46,500. काकाला 0, कारण की न्यू रेशो मध्ये आपण ओल्ड रेशो मध्ये फक्त 2 पार्टनरला ट्रान्सफर करतो ओल्ड प्रॉफिट, प्री पिरियड प्रॉफिट. आणि हा आहे 2,28,000 डिवाइड बाय 5 into 2. ओके, 91,200. सेम इथे सुद्धा येईल 91,200. ओके, आणि काकाचा रेशो 1 आहे, त्यामुळे 2,28,000. 91,200. 2,28,000 होते आपले. ओके, 91,200. 91,200. 46,500. ओके, डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट 68,400. राणाचा फाइंड आउट होते प्री पिरियडचा आणि पोस्ट पिरियडचा फाइंड आउट होते 91,200. ओके, सेम बाळूचा 45,600 आणि 91,200. ओके, आणि काकाचा फाइंड आउट होते 45,600. 45,600. ओके, ते ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटला. त्याची टोटल ट्रान्सफर होईल, या दोघांची टोटल ट्रान्सफर होईल 68,400 प्लस 91,200. किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा इथे शो करू शकता, प्री पिरियड प्रॉफिट आणि पोस्ट पिरियड प्रॉफिट, किंवा त्याची टोटल करून सुद्धा मेन्शन करू शकता. राणाची टोटल होते 68,400 प्लस 91,200 इज इक्वल टू 1,59,600. बाळूची टोटल होते 45,600 प्लस 91,200 इज इक्वल टू 1,36,800. आणि काकाची टोटल आहे 45,600, तर 45,600. ओके,
बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. ही बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट होते, ती आपली कॅपिटल म्हणून ट्रान्सफर करायची आपल्याला. कॅपिटल बॅलन्स 5,30,600, 3,50,800 आणि 1,99,600. ओके, हा ट्रान्सफर केला इथे आपण कॅपिटल अकाउंटला, सॉरी लायबिलिटी साईडला. ओके, आपली बॅलन्स शीट आहे ती टॅली होईल. ओके, करंट प्रॉब्लेममध्ये सॅक्रिफाईड रेशो नवीन होता आपल्याला फाइंड आउट करायला. सॅक्रिफाईड रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. तो फॉर्म्युला यूज करून आपण सॅक्रिफाईड रेशो फाइंड आउट केलेला आहे. तुम्ही स्वतः ट्राय करा सॅक्रिफाईड रेशो फाइंड आउट करायचं. ओके, कधी डिफिकल्टी आली तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सॅक्रिफाईड रेशो कसा फाइंड आउट केला ते मी पुन्हा एकदा तुम्हाला नोटबुकवरती दाखवतो, कारण ते एक्सेलमध्ये तुम्हाला समजायला थोडंसं डिफिकल्ट गेलं असेल. ओके, तरी फाइंड आउट करून बघा. आपण जेव्हा प्लस मायनस करत असतो ना, तेव्हा त्याचा डिन्युमेरेटर आपला समान लागतो. तुमचा छेद असतो तो समान लागतो. छेद समान नसेल तर तुम्हाला समान करून घ्यावा लागतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि छेद कधी समान झाला तर तुमच्या अंशाची टोटल होते किंवा मायनस होतं. ती एक गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. ओके, हे बघा इथे ते तुम्हाला गुडविलचे सांगितलेले ती एंट्री एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे नोटमध्ये त्यांनी. आणि त्यांनी इथे ॲलोकेशन ऑफ एक्सपेन्सेसची इन्फॉर्मेशन त्यांनी नोटमध्ये दिलेली आहे. पण आपण नोटमध्ये न मेन्शन करताना इथेच आपण एक एक्स्ट्रा कॉलम प्रिपेअर करायचा बेसिसचा, आणि त्या बेसिसच्या कॉलममध्ये सर्व इन्फॉर्मेशन आपण मेन्शन करू शकतो. ओके, नेक्स्ट लेक्चरला हे फर्निचरचं त्यांनी कॅल्क्युलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. ते ऑलरेडी आपण एक्सेलमध्ये तुम्हाला दाखवलेलं फर्निचरचं कॅल्क्युलेशन. हे फर्निचरचं आपण कॅल्क्युलेशन इथे केलेलं होतं. ओके, सेम तशीच थोडीफार त्याने नोट प्रिपेअर केलेली आहे. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण रिटायरमेंटचा आपण प्रॉब्लेम बघणार आहोत आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण डेथचा आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. तर रिटायरमेंट आणि डेथ रिलेटेड आपण नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, कारण प्रॉब्लेम मी यूट्यूबला अपलोड करीनच. सर्वांनी यूट्यूबला माझे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच इन्फॉर्मेशन मिळत जाईल. आणि नोटिफिकेशनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन लगेच मिळेल. ओके ओके, थँक्यू.